नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कविता डांगरा, नेत्ररोग तज्ज्ञ आणि कॉर्निया स्पेशालिस्ट. खापरी येथे मागील 4 वर्षांपासून ऑनररी कॉर्निया कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. बुबुळ म्हणजे काय हा आपल्याला खूप एक साधारण प्रश्न पडतो. तर डोळ्यामधील जो काळा भाग आपल्याला दिसतो तो म्हणजे बुबुळ. पण तो नेमका तपकरी किंवा ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो किंवा पारदर्शक म्हणतो, तोच म्हणजे बुबुळ होय. आता आपल्याला खूप कॉमनली बुबुळाचे संक्रमण हे असे आढळून येतात. तर नेमकं बुबुळाचं संक्रमण म्हणजे काय? तर जेव्हा केव्हा बुबुळाला इजा होते काही कारणवश आणि तिथे इन्फेक्शन होतो, त्याला आपण बुबुळचं संक्रमण असं म्हणतो. आता नेमकं बुबुळाचे संक्रमण कशामुळे होतात? तर एक बरेच कारणं असतात आणि त्याला आपण डिव्हिजन केलेले एक 4 भागांमध्ये म्हणजे बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल आणि पॅरासायटिक. आता हा संक्रमण म्हणजे नेमका का होतो? तर जेव्हा केव्हा डोळ्याला इजा होते, म्हणजे कधी-कधी आपल्याला डोळ्यामध्ये माठी जाते, कधी-कधी गाडी चालवताना एखादं छोटं दगड किंवा डोळ्याला खूप जोरात किडा लागतो किंवा जे काम करणारे शेतकरी लोकं आहेत, जेव्हा त्यांना धान किंवा हा काटा डोळ्यामध्ये लागतो किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड कंडिशन्स जेव्हा आपली प्रतिकारक शक्ती ही कमी होऊन जाते, तेव्हाही काही कारणवश बुबुळाला संक्रमण होऊ शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स युजर्स जे असतात, तर त्यांनी जर व्यवस्थित हायजीन फॉलो नाही केली त्याची वापरताना, तरी त्या लोकांमध्ये बुबुळाचं संक्रमण हे होऊ शकतो. बुबुळाचे संक्रमण हे 4 याच्यामध्ये आपण डिवाइड करतो. म्हणजे बॅक्टेरियल आहे का, फंगल आहे का, व्हायरल आहे किंवा पॅरासायटिक आहे. तर हे ब्रॉड असे एक 4 आपण डिव्हिजन करतो. बुबुळाचं संक्रमण झाल्यानंतर नेमकं आपल्याला डोळ्यामध्ये काय होतं, तर आपला डोळा सुजू शकतो, आपल्याला डोळ्यामध्ये खुरखुर केल्यासारखं किंवा पाणी गळत राहतो, डोळ्याला चिपडं येऊ शकतो आणि डोळ्याला दिसायलाही कधी-कधी आपल्याला त्रास होतो. एखाद वेळेस जेव्हा आपल्याला नाही बरं वाटलं, तर नक्कीच दुसऱ्या दिवशी आपल्याला डोळ्यांचे जे डॉक्टर आहेत, त्यांना जाऊन भेटायचं आहे. कारण नेमकं डोळ्यामध्ये काय फॉरेन बॉडी आहे किंवा कशामुळे आपल्याला इजा झालेली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आपल्याला अजून वाटतं की नेमकं संक्रमण झाल्यानंतर किती दिवस हा राहतो किंवा ह्याला ट्रीटमेंट आहे का? तर हो, ह्याला ट्रीटमेंटही आहे. जर छोटी इजा असेल तर ही पटकन एक 8-10 दिवसात किंवा 2-3 आठवड्यात ही बरी होते. पण डोळ्याचं जर खूप जास्त संक्रमण असेल तर कधी-कधी आपल्याला 4-5 आठवडे किंवा 2-1 महिने सुद्धा आपल्याला लागू शकतात. याच्यामध्ये नजर ही कधी-कधी जर बुबुळाच्या बाजूला जर जखम झाली असेल, तर नजरेस एवढा फरक पडत नाही. पण बुबुळाच्या जर मधोमध जर आपल्याला जखम झाली असेल, तर जखम भरल्यानंतर जशी आपल्याला हातांवर वगैरे जखम झाल्यानंतर स्कारिंग होतो, तसाच डोळ्यावरही हा स्कार येतो आणि अशा वेळेस दिसायला मात्र थोडंसं कमी होतं. हो, संक्रमणासाठी मेडिकल नाही, पण सर्जिकल ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध असते. कधी-कधी काय होतं, की वेगवेगळे औषधं टाकल्यानंतरही संक्रमण हा बसत नाही. मग अशा वेळी आपल्याला केरॅटोप्लास्टी किंवा नेत्ररोपणद्वारे हा संक्रमण आपल्याला थांबवावा लागतो, जेणेकरून आपला डोळा हा वाचवलेला जाईल. कधी-कधी एका डोळ्यामध्ये झाल्यानंतर हा दुसऱ्या डोळ्यामध्ये पण होऊ शकतो, याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्यांदाही परत इन्फेक्शन होण्याची पॉसिबिलिटी असते, तर त्याच्यासाठीही आपल्याला प्रिव्हेन्शन हे घ्यायला पाहिजे. आता प्रिव्हेन्शन हा कसल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, तर प्रिव्हेन्शन जेव्हा आपण म्हणतो, जशी एक इंग्रजीत म्हण आहे, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रिव्हेन्शन आपल्याला हा करायचा आहे काही होण्याच्या अगोदर. तर समजा जसं केमिकल फॅक्टरीज असतात, तिथेही ट्रॉमा होतो केमिकलच्या जी केमिकल रसायनं असतात त्याच्याने. तर आपल्याला प्रोटेक्टिव्ह गॉगल्स म्हणजे जेणेकरून डोळा व्यवस्थित बंद होईल असा प्रोटेक्टिव्ह गॉगल्स कंटिन्युअस किंवा कंपल्सरी हा इंडस्ट्रियल एरियामध्ये करायला पाहिजे. काही काम करताना जसं आपल्याला खूप धुळीमध्ये वगैरे काम आहे, तर आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपल्याला लवकर हा संक्रमण होतो, तर अशा वेळी आपण प्रोटेक्टिव्ह गॉगल्स घालून थांबायला पाहिजे. कॉन्टॅक्ट लेन्स युजर्समध्ये मी म्हणेल की हायजीन खूप महत्त्वाची आहे. कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपायचं नाही आणि कॉन्टॅक्ट लेन्सेसचे जे काही असेल मंथली पॅकेजेस म्हणा किंवा इयरली पॅकेजेस म्हणा, ते झाल्यानंतर ते डिस्कार्ड करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे.
दुसरं म्हणजे शेतकरी लोकांना जेव्हा हा काम करताना काटा किंवा धान असा हा डोळ्यांना लागतो, तर हे खूप रिस्की होऊन जातं. म्हणजे अक्षरशः जर कंट्रोल नाही केलं तर आपल्या डोळ्याची नजर सुद्धा कमी होऊन जाते. तर अशा वेळी पटकन उपचार घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या उपचार म्हणजे मेडिकल आणि सर्जिकल ह्या दोन्ही फॅसिलिटीज आपल्या खापरी येथे स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कमी दरात उपलब्ध आहे. तर आपल्याला जेव्हा कमी वाटेल की आपल्याला असा काही प्रॉब्लेम झालाय तर नक्की आपण इथे व्हिजिट करावं. धन्यवाद.